नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जिथे आजच्या 3 महत्त्वाच्या बातम्या. यात विजयचा टीव्हीके पक्षफोडीच्या प्रयत्नावर पोलिसांची मोठी कारवाई, भारतातील अणुऊर्जा प्रकल्पाचा डेटा डार्क वेबवर, सायबर सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह, ट्रम्प यांचा चीनवर अमेरिकन मतदारांच्या डेटा चोरीचा आरोप. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोखा यात मांडलाय. यामुळे तर वरवरची बातमी नाही तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे विजयचा टीव्हीके पक्षफोडीच्या प्रयत्नावर पोलिसांची मोठी कारवाई. गेल्या दशकापासून देशात सरकार पाडापाडी, पक्ष फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. याच धर्तीवर तमिळनाडूमध्ये पहिल्यांदाच डीएमके आणि एआयडीएमके सोडून विजय थलपतीच्या टीव्हीकेला लोकांनी कौल दिला. पण विजयचे सरकार टिकणार नाही यासाठी तिथेही फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याचे दिसून येत आहे. तिथल्या पोलिसांनी विजयचे सरकार पाडण्यासाठी प्रोजेक्ट मेघालय सुरू असल्याची माहिती दिली आहे. आतापर्यंत या प्रकरणात 9 जणांना अटक केली आहे. पक्ष फोडण्यासाठी टीव्हीकेच्या आमदारांना प्रत्येकी 35 कोटी रुपयांचे आमिष दाखवल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात स्थानिक पत्रकार विजयन यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. टीव्हीकेचे आमदार इलाई राजा यांनी आरोप केलेला की पक्ष फोडण्यासाठी त्यांना 35 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. त्यांनी ती नाकारली, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला धमक्या मिळत आहेत. या प्रकरणात डीएमकेचे माजी मंत्री व त्यांचा भाऊ यांचीही चौकशी होणार आहे. तर डीएमकेला बदनाम करण्याचा प्रयत्न टीव्हीके कडून केला जात आहे असा डीएमकेने आरोप केला आहे. नुकतंच पश्चिम बंगालमध्ये टीएमसी फुटली. महाराष्ट्राने ऑपरेशन टायगर पाहिलं, तेव्हाही कोटींचे ऑफर्स मिळाल्याच्या चर्चा होत्या. पण अशा ऑफर्सवरती कायदेशीर कारवाई होऊन काही लोकांना अटकही करण्यात आलेली आहे. ही देशातील पहिलीच घटना असावी. बातमी आहे कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाचा डेटा डार्क वेबवर, सायबर सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह. भारताच्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांपैकी एक तमिळनाडूमधील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पावर सायबर हल्ला झाल्याचा दावा केला गेला आहे. या प्रकल्पाच्या उभारणीचे कंत्राट असलेल्या अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या सर्व्हरवरून तब्बल 19,000 गोपनीय फायली लीक झाल्या आहेत. वर्ल्ड लीक्स या रॅन्समवेअर ग्रुपने डार्क वेबवरील हा डेटा त्यांच्या ताब्यात असल्याचा दावा केला आहे. रिलायन्स ग्रुपने थर्ड पार्टी सर्व्हरवरून हा आंशिक डेटा ब्रीच झाल्याचे मान्य केले असून सरकारला याची पूर्वकल्पना दिली आहे असे सांगितले. यामुळे देशाच्या अणुसुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. तर दुसरीकडे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने हा डेटा केवळ सामान्य सेवा सुविधांचा असून अणुसुरक्षा धोक्यात नसल्याचा दावा केला आहे. सायबर तज्ञांच्या मते या लीक झालेल्या डेटामध्ये युनिट 3 आणि युनिट 4 च्या कूलिंग व व्हेंटिलेशन सिस्टीमचे ब्ल्यूप्रिंट, कंट्रोल रूमचा लेआउट, पुरवठादारांची यादी आणि अगदी दहशतवादी हल्ल्याच्या 112 दशलक्ष डॉलरच्या विम्याचे तपशील यांचाही यात समावेश आहे. मात्र रशियाने पुरवलेल्या मूळ अणुभट्टीच्या कोर सिस्टीमचा यात समावेश नाही हा एकमेव दिलासा आहे. सध्या भारताची सुरक्षा संस्था सर्ट इन या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. जरी थेट अणुभट्टीचा डेटा लीक झाला नसला तरी शत्रू राष्ट्र या माहितीचा वापर करून प्रकल्पातील त्रुटी आणि पुरवठादारांचे नेटवर्क शोधून काढू शकतात असा गंभीर इशारा तज्ञांनी दिलाय. डेटा ब्रीचच्या बाबतीत जगभरात भारताचा 3रा नंबर लागतो. यामुळे पुन्हा एकदा भारताच्या सायबर सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. बातमी आहे 2020च्या अमेरिकेच्या निवडणुकीत चीनने चोरला 22 कोटी मतदारांचा डेटा, ट्रम्प यांचा आरोप. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत अमेरिकेच्या निवडणूक यंत्रणेवर गंभीर आरोप करत खळबळजनक दावे केले आहेत. 2020च्या निवडणुकांपासून चीनने अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी डेटा चोरी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ट्रम्प यांनी जारी केलेल्या काही गोपनीय कागदपत्रानुसार चीनने तब्बल 22 कोटी अमेरिकन मतदारांची वैयक्तिक माहिती, यात नाव, पत्ता, फोन नंबर, मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली इतर कागदपत्रे
यासोबतच संबंधित व्यक्ती कोणत्या राजकीय पक्षाच्या बाजूने आहे याचीही माहिती बेकायदेशीरपणे हस्तगत केली आहे असा आरोप ट्रम्प यांनी चीनवर केलाय. ट्रम्प बऱ्याच वर्षापासून निवडणूक प्रक्रिया आणि मतदान यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आले आहेत. 2020च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीमध्ये ट्रम्प यांची हार झाल्यानंतर सेव्ह अमेरिका अशी हाक देत जनतेला भडकवत देशाच्या संसदेवर हल्ला करण्यात आला असा ठपका ट्रम्प यांच्यावरती आहे. त्याच वर्षीच्या निवडणुकीत चीनने ढवळाढवळ केल्याचा आरोप करत अमेरिकेतील निवडणुका मुक्त आणि निपक्षपातीपणाने होण्यासाठी सेव्ह अमेरिका कायदा तातडीने मंजूर करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. या कायद्यानुसार मतदानासाठी नागरिकत्वाचा ठोस पुरावा देणं बंधनकारक असेल. मात्र विरोधकांनी या कायद्यामुळे गरीब आणि महिलांचे मतदानाचा हक्क हिरावले जाण्याची भीती व्यक्त केली आहे. याशिवाय ट्रम्प यांनी पोस्टाद्वारे होणाऱ्या मतदानाला भ्रष्ट ठरवत मतदान यंत्राच्या सुरक्षिततेवरही प्रश्न उपस्थित केलेत. तर तज्ज्ञांनी या दाव्यांमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. धन्यवाद आणि पाहत राहा सकलम.